Start. Yes. Start. नमस्कार. आज आम्ही तुमच्या मुखार आमचे दोन व्हेरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट दवरपाचे आसा. आता पयलो इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हटल्यार आमचे फोर्थ प्रॉमिस आम्ही तुमच्या मुखार दवरतात. ती म्हटल्यार आमची एड्युकेशन एंड स्किल डेव्हलपमेंट विजन आनी आमची पॉलिसी जी आसा. आता जशें आमकां खबर आसा की एड्युकेशन हो एक सामको इम्पॉर्टंट विषय जावन आसा आनी इम्पॉर्टंट आमच्या लायफाचो भाग जावन आसा. इट इज अ हॉलमार्क ऑफ अवर क्वॉलिटी ऑफ लायफ दॅट वी लीव. ताका लागून हाका इम्पॉर्टन्स दिवप आनी ताजेर विचार करप हें अत्यंत गरजेचें आसा. गेली कितलीशीं सरकारां पळयली आमी, कितलीशेच एड्युकेशन मिनिस्टर पळयले आमी, जावं तो मनोहर पर्रीकर, जावं तो बाबूश मोन्सेरात, जावं तो करंट आमचो चीफ मिनिस्टर आसा तो. पूण आमकां जाय तशी एज्युकेशन पॉलिसी किंवा एज्युकेशन क्षेत्रांत ज्या भशेन एक क्रांती घडपाक जाय आशिल्ली ती आजून मेरेन घडूं ना अशें आमकां प्रत्येकाक दिसता. आमचे अनएम्प्लॉयमेंट रेशो जो वाडटा होच आमचे एज्युकेशन क्वॉलिटीच्या बद्दल खुबशे कितें उलोवन मेकळो जाता. ताका लागून एड्युकेशन हे अत्यंत गरजेचो आनी एक गंभीर विशय आसा. ताका लागून आमी तुमच्या मुखार आमची एज्युकेशन पॉलिसी मांडटले. ती एक प्रॅक्टिकल एड्युकेशन आनी एक हॉलिस्टीक एड्युकेशन पॉलिसी आसतली. तातूंतल्यान मनशाचो व्यक्तिमत्वाचे केंद्रीत तशेंच स्किल डेव्हलपमेंट हाजेरूय खूब भर दिल्ली आसा आनी ताची लिडरशीप कशी इम्प्रूव करप हे इतलेच इम्पॉर्टंट आसा. हे आमी एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड एड्युकेशन आमचे जे धोरण आसा ते आमी तुमच्या मुखार आज दवरतात. अशें म्हणटात की wisdom lies not in the amount of knowledge acquired but in the degree of its application. आमी ज्या भशेन एड्युकेशन घेतात आनी ज्या भशेन आमचे एप्लिकेशन आसा ताजे वयल्यान आमचे विजडम आमकां हे जातले. ताका लागून हे सगळे विशय दवरून आमी एक हॉलिस्टीक एक प्रॅक्टिकल एड्युकेशन पॉलिसी जे आमचे विचार आसा ते आमच्या फुडें दवरतात, जे आमी एक फावट सरकारान आयले की आमी हे इम्प्लिमेंट करतले. ताका लागून हांव मागता आमचो सुप्रिमो बाब मनोज परबाक हांकां की आमचे फोर्थ प्रॉमिस जी एड्युकेशन पॉलिसीच्या बद्दल आसा ती तुमच्या मुखार दवरची. मनोज. जशें मयुरान सांगलें की एज्युकेशन हे कितलें इम्पॉर्टंट आसा आनी कितलें गोंयांत ते निग्लेक्ट जाल्लें आसा. आयज जर आमचे एज्युकेशन क्वॉलिटी पळयत आमी, एज्युकेशन सिस्टम पळय तो टोटल कॉलेप्स जाल्लो आसा. कितलेशेच प्रायमरी स्कूल्स गव्हर्मेंटा ते बंद पडलेले आसा. कितलेशेच टिचर्स आसा ते आपल्या पगाराक लागून नाजाल्यार आपल्या सॅलरीक लागून नाजाल्यार आपल्या रेग्युलरायजेशन लागून झगडत आसा. आमचे स्कूल्स अपग्रेडेड ना, स्कील डेव्हलपमेंट आमच्या कडेन ना. अशे कितलेशेच प्रॉब्लम, कितलेशेच इश्यू, शॉर्ट कमिंग्स आमच्या एज्युकेशन सिस्टमान सध्या आसा. आयचो एज्युकेशन मिनिस्टर जावन आसा प्रमोद सावंत. पूण आयज जर तुमी गव्हर्मेंट वेबसायटीचेर वयशात आनी जर चॅक करशात तेंचो प्रोफायल मिनिस्टर हेतून जाल्यार तेच्या मिनिस्टर हेतून एज्युकेशन मिनिस्टर म्हणून खंय बरयल्लें ना. जे टॉप 4 जे तेंची नांवां आसा, टॉप 4 मिनिस्ट्री बरयता ते टॉप 3 टॉप 4 भितर एज्युकेशन मिनिस्टर म्हणून बरयल्लें ना. हेचो अर्थ तांकां शिक्षणाचें पडलेलें ना. तांकां गोंयकारांक खऱ्या रितीन एम्पावर करपाचें ना. आमकां फक्त डिप्रेस, सकयल, सप्रेस सगळ्या कडेन आमकां सामकें दबावान दवरपाचें आहा. आमकां उडपाक ते विंग्स दिना. आमच्या गोंयकाराक बरें क्वॉलिटी सिस्टम दिना. तेकाच लागून आयज आमी एक एज्युकेशन पॉलिसी ही भरपूरशे टेक्निकल एज्युकेशनाचे हेड्स आसा, रिटायर्ड प्रोफेसर्स आसा, प्रिन्सिपल्स आसा, एक्सपर्ट्स आसा, सगळ्यां कडल्यान उलोवन सभासभास करून त्यांच्या कडेन डिस्कशन्स करून सिरीज ऑफ मिटिंग्स करून आमी एक एज्युकेशन पॉलिसी फायनल केले, जी आमी 2022 आमचो सरकार येयल्या उपरांत रोखडीच आमी इम्प्लिमेंट करतले.
सो भितर फर्स्ट पॉइंट म्हणटा तो फ्री एज्युकेशन सिस्टम इन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. जितली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असलेली फ्रॉम प्रायमरी टू एनी लेवल टू पोस्ट ग्रॅज्युएशन और इंजिनियरिंग और वॉटेवर लेवल जितली जे एज्युकेशन असतले गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटान हे सगळे एज्युकेशन आम्ही फ्री दितले. आयज एज्युकेशन लोनाक लागून भरपूरशा भुरग्यांक प्रॉब्लेम जाता. आयज एज्युकेशन लोनाचो जो प्रोसेस आसा तो सिम्प्लिफाईड ना. आयज भुरग्यांक पयलीं पयशे भरचे पडटा, मागीर तो क्लेम करता आणि हे सगळे भानगडी भितर जाता. सो हो एक प्रोसेस जो आसा एज्युकेशन लोन प्रोसेस आसा हो ऑनलायन करून जाता तितलो सिम्प्लिफाय जातलो सो दॅट भुरगे एज्युकेशन घेताना तेका स्टार्टिंगूच पयशे अरेंज करचे पडचे ना. आमी अशें कितें तरी अरेंजमेंट करतले भितर प्रत्येक भुरग्याक एडमिशन मेळटले आणि जी फी दिवपाक जाय जी फी भरपाक जाय ती फी डायरेक्ट गव्हर्नमेंट ट्रान्सफर करतलो त्या इन्स्टिट्यूटाक. सो तेका लागून एक पॉलिसी आसा इन डिटेल. सो ती आमी आमच्या विजन डॉक्युमेंटान घालतले. पूण हेतून आमी इतलेंच सांगपाक सोदता की एज्युकेशन लोन प्रोसेस फॉर बोथ यूथ विल बी सिम्प्लिफाईड. व्हेरी इम्पॉर्टंट. 2 न्यू एज्युकेशनल हब्स विल बी सेट अप एंड नॅशनल एंड इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट जे आसा ते आमी गोंयांत हाडटले. आता हे जे 2 एज्युकेशनल हब आसतले नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा आयज जशे दुसरे तरेचे हब गव्हर्नमेंट करपाक सोदता. सो आमी आमचो जो फोकस आसतलो तो एज्युकेशन हबाचेर आसतलो. म्हटल्यार आमच्या भुरग्यांक खंय तरी क्वॉलिटी एज्युकेशन मेळपाक जाय, खंय तरी इंटरनॅशनल लेवलाचें एज्युकेशन मेळपाक जाय, खंय तरी एडवान्स एज्युकेशन मेळपाक जाय. तेका लागून 2 न्यू एज्युकेशनल हब आसतले. मेन म्हटल्यार आयज कितलेशे लोक थोडे लोक वाळपयच्यान पणजे येता, वाळपयच्यान फार्मागुडी वयता, कोण शिरोड्या वयता आनी खंय वयता. गांवांच्यान येतात, सांग्याच्यान येता, कोण काणकोणच्यान येता, कोण बिचोलच्यान येता आणि हे भुरग्यांक डेली ट्रॅव्हल करचे पडटा आनी जाय तशी हॉस्टेल फॅसिलिटी ना. आनी हॉस्टेल फॅसिलिटी जर आसा पेईंग गेस्ट रावता कोण आनी कोण रेंटाक रावता अशे भरपूर गजाली आनी हितून भुरग्यांचे पयशे आसा पळय ते भरपूरशे वयता. जाल्यार फर्स्ट म्हटल्यार आमी न्यू हॉस्टेल फॅसिलिटीज फॉर स्टुडंट विल बी सेट अप इन एंड अराउंड एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ गोवा. आयज गोंयांत जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आसा त्या इन्स्टिट्यूटाच्या एक फेसिलिटीन आमी गव्हर्नमेंट न्यू हॉस्टेल फॅसिलिटीज क्रिएट करतले. फोर्थ पॉइंट, entrepreneurship skill institute with incubation and innovation facilities will be set up, one in North Goa and one in South Goa. Incubation center आमी घालतले and with innovation facilities. हे entrepreneurship skill develop करपाक भुरग्याचे म्हटल्यार तो बिझनेस करपाक सोदता, तो स्किल डेव्हलप सेल्फ एम्प्लॉयड जावपाक सोदता, तेका लागून हे दोनूय गजाली भितर आसतले. 2 स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट विल बी सेट अप इन 12 तालुकास. प्रत्येक तालुक्यान आमी एक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट घालतले, नॉट ITIs, different skill development institute घालतले with collaboration with industry partners so that the focus remains both on the theoretical learning and practical experience, and these centers will have state of art lab with spacious classroom. आता हे कित्याक आयज गोंयांत इतले इंडस्ट्रीज आसा पूण ते इंडस्ट्रीक कितें जाय ती ट्रेनिंग आमकां कोण दिना. इंडस्ट्री आनी एज्युकेशन हे जॉईन कोण करिना, हे वांगडा कोण पळयना. इंडस्ट्री आपल्या सायडीन चलता, एज्युकेशन आपल्या सायडीन चलता. हेका लागून जो स्किल डेव्हलपमेंट जो गॅप आसा तो ब्रिज करपाक लागून आमी प्रत्येक तालुक्यात स्किल डेव्हलपमेंट सेंटर घालतले विथ कोलॅबोरेशन विथ इंडस्ट्रीज आणि तेंका जो स्किल जाय ना ते जे इंडस्ट्रीज आमी हाडटले ते स्किल डेव्हलप करपाक लागून इन्स्टिट्यूट आमी क्रिएट करतले. आणि एक मेन गजाल ती म्हटल्यार गव्हर्नमेंट स्कूल्स. कितलीशी गव्हर्नमेंट स्कूल बंद पडलेली आसा, सब स्टँडर्ड जाल्लेली आसा, लो क्वालिटी जाल्लेली आसा. अंगणवाडी आयज रेंटेड प्लेसीन चलता. अंगणवाडीचेर आयज मात सुद्धा फोकस ना, थंय टिचरींचेर फोकस ना, ते अजून कमी सॅलरीचेर थंय आसा. एज्युकेशनाचेर जो फोकस आसपाक जाय तो मात पासून ना. तेका लागून न्यू गव्हर्नमेंट स्कूल्स एंड अंगणवाडीज विल बी सेट अप इन ऑल 12 तालुकास. नेक्स्ट, ऑल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITIs विल बी अपग्रेडेड. आमचे जे ITIs आसा आयज ते 25 ते 30 वर्सां फाटी आसा. आयज भुरगे फक्त वयतात ते नांवांक तेंकां शिकचे पडटा पूण तेंकां एम्प्लॉयबिलिटी आसा पळय ती झिरो आसा. खंयचीच कंपनी ITI जाल्या उपरांत भुरग्यांक आमचे एब्सॉर्ब करिना, कित्याक त्या भुरग्यांकडे ती स्किल नासता. तेका लागून इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आसा ते तितून आमी जॉब ओरिएंटेड कोर्सेस आमी इंट्रोड्यूस करतले टू विथ एन ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह एम्प्लॉयबिलिटी एंड प्रमोट एंटरप्रेन्योरशिप स्किल. मागीर नेक्स्ट,
त्याच आयटीएन आमी इन्क्युबेशन एंड इनोव्हेशन सेंटर्स आमी सेटअप करतले. आता स्टार्टिंग अंडर स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स वेरी डिफरंट थिंग, आणि हे जे आसा पळय हे आयटीआय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सो दोनाय गजालींचेर आमचो मॅक्सिमम फोकस आसतलो. ऑल एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स विल बी वायफाय एनेबल्ड. खंयच्याच शाळेन नाल्यार स्कुलान नाल्यार कॉलेजीन ना जाल्यार कसल्याय इन्स्टिट्यूटान वायफाय ना जाल्यार इंटरनेट ना अशी गजाल जावची ना. प्रत्येक जाग्याचेर भुरग्यांक कॉलेजीन स्कुलान भुरग्यांक फ्री वायफाय हे मेळटले आनी वायफाय एनेबल्ड स्कूल्स आसतले. कित्याक आतां सगळ्यांचें एज्युकेशन चलता तें ऑनलायन हेचेर चलता. आयज सगळे एडवान्स जाल्ले आसा तेका लागून मोस्ट इम्पॉर्टंट गजाल म्हटल्यार आयज आमी एज्युकेशन शिकून आमी शिकतात, डिग्री घेता आनी पास आउट जाता. जेन्ना आमी पास आउट जाता तेन्ना आमच्या कडेन जे बेजीक लायफान जे गजाली जाय, आमच्या कडेन जे स्किल्स जाय ना, नॉलेज जाय ते आमच्या कडेन नासता. तेकाच लागून आमच्या एज्युकेशन सिस्टमान फर्स्ट म्हटल्यार आमी पंचायत राज एक्ट, म्युनिसिपालिटीज एक्ट, मागीर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आरटीआय, हे बेजीक जे गजाली जे आमकां खबर आसपाक जाय, बेजीक कायदे जे आमकां खबर आसपाक जाय, तितून मागीर आनी डिफरंट येतले कायदे. हे कायद्यांची नॉलेज आमी भुरग्यांक स्टार्टिंगूच स्कूल लेवलाचेर दिवपाक चालू करतले. म्हणजे 10वी जाता म्हणसर भुरग्यांक हे बेजीक जे गजाली आसा हे सगळे आमी तांकां बेजीक गजाली आसा ते सगळे आमी तांकां शिकयतले. हितून पंचायत राज एक्ट येयले, आयटीआय येयले, म्युनिसिपालिटीज येयले, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आनी बारीकशे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज बीन ते येतले. मागीर वी विल इंट्रोड्यूस बेसिक्स ऑफ एग्रीकल्चर, योगा एंड मेडिटेशन कोर्सेस इन स्कूल. एग्रीकल्चर कित्याक की आमकां आमचे गोंय जे आसा ते नंबर 1 एग्रीकल्चरान करपाक जाय, ऑर्गेनिक स्टेट करपाक जाय. आमची जी फर्टायल लँड आसा, आमची जी जमीन आसा ती खंय तरी युटिलायज जावपाक जाय, तेतूंतल्यान आमचें लायव्हलीहूड, आमची इकॉनॉमी ग्रो जावपाक जाय. सो तेका लागून शाळेंच्यानूच स्कुलांच्यानूच आमी एग्रीकल्चराचे जे बेसिक्स आसा ते इंट्रोड्यूस करतले. योगा एंड मेडिटेशन कित्याक आमचे भुरगे मेंटली स्टेबल जाय, आमच्या भुरग्यांकडे कसलोय प्रेशर हँडल करपाची ताकद जाय. आयज आमच्याकडे प्रेशर हँडल करपाक जेन्ना आमी व्हडले जाता, मॅच्युअर जाता, जेन्ना लायफान आमचेर प्रेशर येता तो हँडल कोप अप करपाक आमच्याकडे जायना, आनी तेकाच लागून भुरगे डिप्रेशनान वयता, भुरगे सुसायड करता, रॉंग वाटेर वयता. हे सगळें जर स्टॉप करतलो जाल्यार खंय ना खंय तरी आमकां एज्युकेशन सिस्टमान बदल हाडपाक जाय. तो बदल हाडपाक लागून हे बेसिक्स ऑफ योगा एंड मेडिटेशन जे आसा पळय ते आमी इंट्रोड्यूस करतले. All schools will be technology enabled to improve the quality of education and enhance the delivery of standardized quality content. आमचे जी स्कुलां आसा ती सगळी आउटडेटेड आसा, तांकां खंय तरी आमकां टेक्नॉलॉजी एनेबल्ड करपाक जाय, वायफाय एनेबल्ड करपाक जाय, आनी भुरग्यांक न्यू एडवान्स एज्युकेशन आमी दिवपाक जाय, न्यू पद्धतीन एज्युकेशन दिवपाक जाय. तेका लागून हो स्टेप आमी घेतले. सायंटिफिक मेथड्स विल बी एडॉप्टेड फॉर टॅलंट हंट फॉर द स्टुडंट. आतां हेचो अर्थ कितें? आयज आमी जेन्ना 10th जाता, 12th जाता, 10th 12th जाता मेरेन आमकां खबर नासता, आमच्या पेरंट्सांक खबर नासता की आमी खंयच्या गजालीन आमची आवड आसा, नाजाल्यार आमचो ब्रेन जो आसा तो खंयच्या डायरेक्शनान फंक्शन करता, खंयच्या डायरेक्शनान तेका खंयच्या हितून तेका चड तेचे हे आसा, लायकिंग आसा, चड रन जाता. ह्या टॅलंट हंटान सायंटिफीक मेथड्स आसा हे स्टडी करपाक आनी त्या भुरग्याक ते डिरेक्शन दिवपाक. सो तेका लागून स्कूल लेवलाचेरूच इन फेज वायज आमी हो टॅलंट हंट जो आसा सायंटिफीक मेथड हे आमी एडॉप्ट करतले, सो दॅट पेरंटांक गायड करपाक नाजाल्यार भुरग्यांक गायड करपाक की तेंच्यांनी खंयच्या आतां क्षेत्रान वचपाचें, कसलें तेंच्यांनी एज्युकेशन फुडें घेवपाचें, बीट स्पोर्ट, आर्ट, कल्चर, सायन्स, बीकॉम, वॉटेवर कसलें तेंच्यांनी घेवपाक जाय तें आमी तांकां पयलींच टॅलंट हंट करपाक सायंटिफीक मेथड यूज करतले. करियर गायडन्स सेल एंड कावन्सिलिंग विल बी सेट अप इन ईच तालुकास जे टोटली मिसिंग आसा. आयज आमी 10वी जाले की 12वी जाले की आमी कोण बीकॉम फ्रेंड गेलो बीकॉम जाले, आमी बीकॉम वयता, कोण बीएससी जाले बीएससी वयता, डिप्लोमा करता, आमकां खबर नासता कितें करपाक जाय, कसले ऑपॉर्च्युनिटीज आसा, कसले कोर्सीस आसा, कसले हितून लायव्हलीहूड जावपाक शकता. हे सगळें कावन्सिलिंग करपाक आनी एक करियर गायडन्स दिवपाक एक स्पेशल सेल आमी सेटअप करतले. सो दॅट खंयच्याय भुरग्याक जर हेल्प लागता, तेका दिसता की आपूण ह्या फुडें कितें करपाक जाय, म्हाज्या लायफान कितें शिकपाक जाय, कसली लायन आपूण घेवपाक जाय, कसलें एज्युकेशन आपूण घेवपाक जाय, जाल्यार तेका लागून फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटाचे करियर गायडन्स एंड कावन्सिलिंग सेंटर्स आसतले. भितर एक्सपर्ट्स आसतले, रिटायर्ड प्रोफेसर्स आसतले, रिटायर्ड एचओडीज आसतले आनी डिफरंट फिल्डांतले लोक आसतले जे भुरग्यांक हितून गायड करतले. ट्रेनिंग सेंटर्स विल बी सेट अप इन स्टेट ऑफ गोवा टू ट्रेन our youth for competitive exams जे आयज मिसिंग आसा. आयज आमी बीकॉम, बीएससी, इंजिनियरिंग हे गजाली सोडून आमच्याकडे बाकीचे गजाली, आमच्याकडे जे ऑपॉर्च्युनिटीज आसा ओपन ते आमकां खबर ना,
कोण आमकां ते सांगना आनी ते ऑपॉर्च्युनिटीज ओपन करिना, नाजाल्यार ते ऑपॉर्च्युनिटीज आसा म्हणून कळ्यार ते ग्रॅब करपाक आमकां कोण ट्रेनिंग दिना. जाल्यार तेकाच लागून आमी UPSC एग्जाम, GPSC, बँकिंग एग्जाम, IIT, CAT, IFS, NTA, SSC, इंडियन रेल्वेज, गेट, NET, CAT, CA एग्जाम एक्सेट्रा हे सगळे जे एग्जाम्स आसा पळय ह्या भुरग्यांक ट्रेनिंग दिवपाक लागून आमी स्पेशल एक सेटअप करतले. त्या सेटअपान भुरग्यांक शॉर्ट टर्म तेचे ट्रेनिंग्स मेळटले, ते एग्जाम्स कशे आन्सर करपाचे, कशे पास जावपाचे आनी कशे हे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डान कॉम्पिटिटिव्ह एग्जाम आन्सर करून आपणाक त्या पोझिशनार दवरपाचो. आयज जर आमी पळयत कितलेशेच आमचे IAS ऑफिसर आयज भायले आसा, वाय नॉट गोंयकार. आयज बँकेन पळयत जाल्यार कितलेशेच बँकर भायले आसा, गोंयकार ना. आयज रेल्वेन पळयत जाल्यार भायले लोक आसा, गोंयकार ना. हे सगळे जे गॅप आसा हे जर आमी ब्रीच करतले जाल्यार आमच्या भुरग्यांक ह्या डायरेक्शनान आमकां व्हरपाक जाय आनी ते डायरेक्शनान व्हरपाक लागून आमचो हो स्टेप आसतलो की तांकां लागून स्पेशल गायडन्स आनी ट्रेनिंग आमी दितले. आतां एज्युकेशन जाल्या उपरांत मेन जी गजाल येता ती म्हणजे टिचर्स. जर टिचर्स सारखे ना, जर टिचर्सींक जर ट्रेनिंग ना जाल्यार आमी बरें एज्युकेशन, क्वॉलिटी एज्युकेशन आमकां मेळटलें म्हणून धरपाक शकना, गृहीत धरपाक शकना. जाल्यार पयलें म्हटल्यार मॉडर्न टीचर्स ट्रेनिंग एंड रिसर्च इंस्टिट्यूट विल बी सेट अप फॉर एनहान्सिंग द क्वॉलिटी ऑफ एज्युकेशन इन गोवन स्कूल. टिचरींक लागून आमी मॉडर्न एंड विथ टेक्नॉलॉजी आमी इंस्टिट्यूट घालतले. त्या इंस्टिट्यूटार एक्झिस्टिंग टीचर्स जावं न्यू टीचर्स जे आसा पळय तांकां आमी ट्रेनिंग दितले, तांकां अपग्रेड करतले, तांची नॉलेज अपग्रेड करतले, तांकां टेक्नॉलॉजी वायज आमी अपग्रेड करतले सो दॅट ती नॉलेज तेंच्यांनी भुरग्यांक दिवपाक जाय आनी भुरग्यांक दिवपाक ती केपेबल आसपाक जाय. कमिटी विल बी formed to study the requirement of teachers and contractual staff. Teachers policy will be made to give justice to teaching staff. आयज आमी पळयता आझाद मैदानाचेर टिचरी येतात आनी कसले कसले टीचर्स येता, पॅरा टीचर्स येता, अंगणवाडी टीचर्स येता. हे सगळ्या टीचरींचो तेका स्टडी करपाक आयज कितले टीचरींचो आमकां रिक्वायरमेंट आसा, कितले टीचरी कॉन्ट्रॅक्टाचेर आसा, कितल्या टीचरींक आमकां रेग्युलरायज करपाक जाय, कितले आमकां गरज आसा. आनी आमकां हेचेर सगळ्याचेर स्टडी करून जे जे आयज आमच्या टीचरींचेर अन्याय जाता, इनजस्टीस जाता, हो सगळो इनजस्टीस आमकां पयस करपाक जाय. प्रत्येक टीचिंग स्टाफ आसा तेका जस्टीस दिवपाक जाय. आता मेनली आमकां जाय जे आमचे कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आसा तांकां खंय तरी गव्हर्मेंटान रेग्युलरायज केले, ती पॉलिसी आमी काडटले, त्या पॉलिसीचेर स्पेशल आमी काम करतले. कित्याक जेन्ना आमचो गव्हर्मेंट न्यू स्कूल्स बांदतलो, न्यू इन्स्टिट्यूट बांदतलो गव्हर्मेंट, तेन्ना आमकां त्या टिचरींची गरज लागतली. सो तांकां ट्रेनिंग दिवन, तेंचे टेस्ट घेवन तांकां अपग्रेड करून आमी तांकां एब्सॉर्ब करपाक लागून एक स्पेशल पॉलिसी करतली. सो दॅट खंयच्या टिचरीक पगाराक लागून, आपल्या सॅलरीक लागून, आपल्या रायटाक लागून आझाद मैदानाचेर येवचे पडपाक जायना. अंगणवाडी टीचर जावं ना जाल्यार ते स्कूल टीचर जावं नाल्यार हायर सेकंडरी टीचर जावं, आयज प्रत्येक टिचरीक हांगा हॅरेसमेंट जाता. आयज तेच्या नॉलेज, तेच्या टॅलंटाचो एक्सप्लॉयटेशन जाता. हे खंय तरी जावपाक जायना. टिचरीचो फोकस हो कंप्लीट एज्युकेशनाचेर आसपाक जाय, शिक्षणाचेर आसपाक जाय, भुरग्यांक तयार करपाक आसपाक जाय. तेचो टेन्शन आपलो पगार कितलो येतलो, म्हाका आयज पगार कमी पडटा, म्हाका आयज कॉन्ट्रॅक्टाचेर रावपाक जाय, 11 म्हयन्यान म्हाजो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू जातलो काय ना, ही सगळी टेन्शनां आनी टिचरीचेर आसपाक जायना. तेका लागून आमी स्पेशल पॉलिसी करतले आनी एक स्पेशल कमिटी हे सगळे स्टडी करपाक आनी पॉलिसी फ्रेम करपाक आमी एक कमिटी काडटले. सेल्फ डिफेन्स एज्युकेशन फॉर गर्ल्स विल बी प्रोवायडेड इन स्कूल्स एंड कॉलेजेस. आयज कितलेशेच बसीन मॉलेस्टेशन जाता, स्कुलांनी मॉलेस्टेशन जाता, लिफ्टीन जाता आनी खंय जाता, जाल्यार आमच्या चेडवांक प्रोटेक्ट करपाक, ते आपल्याक स्वताक प्रोटेक्ट करपाक लागून तांकां सेल्फ डिफेन्स एज्युकेशन हे आसा हे आमी स्कुलांतल्यान तांकां चालू करतले. Financial literacy program for all secondary and higher secondary schools will be introduced in Goa. What is financial literacy? आयज आमकां खबर नासता की आमी जे शिक्षण शिकता भितर आमकां एम्प्लॉयमेंट मेळटले काय ना. आमकां खबर नासता की कसले ऑपॉर्च्युनिटीज आयज आसा लायव्हलीहूड जगपाक जाय. कितलेशे दीस द वर्ल्ड ऑफ इंटरनेट, या डिजिटल वर्ल्डान कितलेशे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आसा जितून आमी पयशे जोडपाक शकता, कितलेशेच अशी माध्यमां जितून आमचे लायव्हलीहूड आमी करपाक शकता. पूण हे आमकां कोणूच दाखयनात, कोणूच शिकयना. तेका लागून आमचो गोंयकार खंय तरी फाटी पडटा. फायनान्शियली आमी विकर सेक्शनान वचत रावता. सो हे सगळे फायनान्शियल जे आमचे प्रॉब्लेम आहा हे सॉल्व करपाक आनी आमकां ते कळपाक लागून आमी फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम करतले. म्हटल्यार हेतून आमचो फाल्यां बिझनस आमी कसो करतले, भितर आमी फायनान्सीस कशे मॅनेज करतले, प्रत्येक गजाल जी आसा फायनान्स मॅनेज करपाची, ना फायनान्शियल लिटरसी जी आमकां आसपाक जाय जाल्यार ती आमी फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम आमी हेतून एड करतले. मागीर कन्वर्सेशनल इंग्लिश एंड सॉफ्ट स्किल लॅब्स विल बी सेट अप फॉर सेकंडरी एंड हायर सेकंडरी स्कूल्स.
आता सगळेच भुरगे शिकतात ते इंग्लिश उलयता अशें ना, पूण इंग्लिश गरज आसल्या कारणान आमी तांकां इंग्लिश उलोवपाक लागून आमी तांकां ट्रेनिंग्स दितले, तांकां सॉफ्ट स्कील दितले. वॉट इज सॉफ्ट स्कील म्हणल्यार कंप्युटराचेर तांकां जे इंडस्ट्रीक जाय ना जाल्यार जे तुमकां एज्युकेशन फुडें जाय पडटा, जे स्किल्स जाय पडटा, ते सॉफ्ट स्किलाक लागून आमी स्पेशल आमी तांकां एक ते स्किल्स आमी सिलेबसान आमी घालतले. सो ही जी पॉलिसी आसा, ही पॉलिसी आमी आमचो सरकार येयल्या उपरांत इम्प्लिमेंट करतले. ही डिटेल पॉलिसी आमी तुमच्या फुड्यान आयज दवरला. तेजे रिजन आसा की आयज गोंयकाराक खबर ना की तो खंयच्या डायरेक्शनान वयता, कितें शिकता आनी कित्याक शिकता. तो पेरंटांक खबर ना तो फी कित्याक भरता, भुरगो सकाळी उठोन कित्याक वयता, पास आउट जाता ती सर्टिफिकेट घेवन जाता कितें. हे सगळे क्वेश्चन मार्क आमच्या लायफान आसा. आयज कितलेशेच इंजिनियर एका वर्साक पास आउट जाता, ते जॉबलेस उरता. कितलेशेच बीकॉम जाता, बीए जाता, बीएससी जाता, आनी हेचेर खंयच्याच गव्हर्नमेंटाची स्टडी ना की कितले भुरगे पास आउट जाले, कितले भुरगे एम्प्लॉयड जाले, कितले भुरगे एंटरप्रेन्योर जाले. हे स्टडी हो डेटा खंयच्याच सरकारा कडेन ना. हेतून आमचो जो टॅलंट आसा, आमचो जो ह्युमन रिसोर्स आसा, तो खंय तरी काबार जायत आसा, तो खंय तरी वेस्ट जायत आसा. आमकां आमच्या भुरग्यांक ह्या एमएलए कडेन नाजाल्यार ह्या पॉलिटिशियनांकडे लाचार कशे गेल्ले पळोवपाक जायना. आनी आमकां ते लाचार आनी गुलाम कशे तेंच्या पांया कडेन गेल्ले नाका. आमकां जाय आमचे गोंयकार जो यूथ आसा तो एम्पावर्ड जाल्लो, आपल्या पांयार उबो रावल्लो, आपल्या हिमतीचेर आपलो टॅलंट नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर घेवन गेल्लो. आयज कितलेशेच इंडियन नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर आसा, कितलेशे थोडेशे गोंयकारूय आसा आमचे. पूण आमकां जाय आमचे मॅक्सिमम गोंयकार हेंच्यांनी वर्ल्ड लेवलाचेर इम्पॅक्ट केल्लो. तेंचो जो रिसोर्स आसा, तेंचो जो टॅलंट आसा, तो गोंयच्या ह्या मातयेक, आमच्या स्टेटीच्या मातयेक नाल्यार इंटरनॅशनल लेवल खंयसरूय तेंचो तो रिसोर्स यूज जावपाक जाय. तेंच्यांनी गोंयचें नांव, स्वताचें नांव, आपल्या फॅमिलीचें नांव वयर काडपाक जाय. खंयच्याच एंगलान आमचो गोंयकार सकयल उरपाक जायना. तेका लागून ही एज्युकेशन पॉलिसी आमी तुमच्या फुड्यान दवरलेली आसा. आमकां खात्री आसा की लोकांक ही एज्युकेशन पॉलिसी आवडटली, पेरंट्सांक आवडटली, युथाक आवडटली, भुरग्यांक आवडटली. आनी ही पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक लागून आमकां सरकार घडोवपाक जाय. आमकां खात्री आसा, आमकां गॅरंटी आसा की ह्या फावट लोक जे गोंयकार जे रावला ते गोंयकार फुटबॉलाचेर मत मारतले आनी रेव्होल्युशनरी गोल्साक निवडून हाडटले. देव बरें. एनी क्वेश्चन? या सॉरी, आणि एक आमची सेकंड अनाउन्समेंट आसले. सॉरी, सेकंड अनाउन्समेंट म्हटल्यार आमचे रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीचो आमचो आयज अकाउंट ओपन जाला. त्या अकाउंटाचेर आमी अकाउंट आउट करतले. अकाउंट आउट केल्या उपरांत हांव नंबर आतां हांव सांगतलो तुमकां, पूण आमी सगळ्या गोंयकारां कडेन मागता की नेक्स्ट जे 25-30 दीस उरला तेच्या पयलीं आमकां फंड्स जाय, आमकां कॅम्पेन करपाक फंड्स जाय, आमकां पॅम्पलेट्स प्रिंट करपाक जाय, आमकां फ्लॅक्स प्रिंट करपाक जाय, आमकां आमचो विजन डॉक्युमेंट आसा ते बुक्स प्रिंट करपाक जाय, ते तुमच्या मेरेन पावोवपाक जाय. हेका लागून आमकां भरपूर फंड लागतलो, भरपूर पयशे लागतले. सो प्लीज तुम्ही आमकां डोनेट करचे, भुरग्यांक डोनेट करचे, रेव्होल्युशनान ह्या चळवळीक तुम्ही डोनेट करचे, सो दॅट आमी जे आमच्या मनान आसा, आमी जे तुमकां लागून पॉलिसीज केल्या ती तुमच्या दारार पावोवपाक आमकां एक मदत मेळपाक जाय, ते तुमच्या दारार पावतले. आमचो जो अकाउंट नंबर आसा हांव रिपीट करता, इट इज इन HDFC बँक. आमचो अकाउंट नंबर आसा 50202064903643. हांव परतो रिपीट करता, अकाउंट नंबर 50202064903643. आमी हेचेर पोस्टर्स आउट करतले, आमच्या सोशल मिडियाचेर आउट करतले आनी तुमच्या मेरेन आमी तुमकां अपीलूय करतले की आमकां तुमी डोनेट करा म्हणून. आनी ह्याय माध्यमांच्यान, प्रेसाच्या माध्यमांच्यान आमी तुमकां अपील करता की अकाउंटाचेर प्लीज तुमी डोनेशन दिवचे. कित्याक जर इलेक्शन आमी कंटेस्ट करता, 40 सिटां कंटेस्ट करता जाल्यार डोनेशन जाय. खंयचीच पॉलिटिकल पार्टी, खंयचेच ऑर्गनायझेशन डोनेशना शिवाय चलना. सो तुम्ही आमकां हातभार लावपाक जाय. गोंयकारांनी, प्रत्येक गोंयकारांनी तुमकां जाता तशे 100 रुपया, 200 रुपया, 500 रुपया, 1000, 2000 तुमचे जशे तुमकां दिसता मनान तशें तुमी पयशे हांगा जितले दिसता तितले कॉन्ट्रिब्युशन तुमी हांगा डोनेट करपाक शकता. आनी प्लीज डोनेट, कित्याक हे रेव्होल्युशन आमकां फुडें व्हरपाक जाय, चळवळ जिखपाक जाय. हे जे इलेक्शन आसा 2022तले ते पयशांक लागून खंय तरी बंद पडपाक जायना. देव बरें करूं. थँक्यू. ओके मनोज, तुमी आतां आयज एड्युकेशन पॉलिसी डिक्लेअर केल्या. सो फाल्यां जर तुमी सरकारान आयले ना, खंय तरी ऑपोजिशनान उरले जाल्यार तुमी सरकाराचेर दबाव हाडटले ही पॉलिसी? येस, 100% आमी दबाव हाडटले. आमी हेचेर कायदे करून, आमी पॉलिसी करून, आमी सरकारा कडेन एक्ट सुद्दां करपाक आमी आमच्या सायडीनसून दितले. सो आमी सरकारान आसले नासले, आमचो MLA जेन्ना भितर आसलेले तेन्ना हें करून घेवपाक लागून
आम्ही 100% मेहनत घेतले. सरकारान येयले जाल्यार इजी जातले, सरकारान जर येवंक ना जाल्यार मातशें टफ जातले, पूण आमी करून घेतले. पूण आमकां गॅरंटी आसा की आमी सरकारान येतले आनी तेकाच लागून आमी हे पॉलिसीचेर काम करता, सो दॅट आमी सरकारान येयल्या उपरांत आमचो टायम पॉलिसी फ्रेमिंग नाल्यार पॉलिसी करपाक वेस्ट जावपाक जायना.